मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 139. 16व्या दिवशीची पहाट सुवर्ण किरणांच्या प्राजक्त फुलांचा सडा कुरुक्षेत्रावर शिंपत उजाडत होती. शुद्ध द्वितीयेचा दिवस होता तो. सर्व देवादिकांनी असुरांच्या नाशासाठी स्कंदाला केला तसा सर्व कुरुसैन्याला एकत्र करून दुर्योधनानं सेनापतीपदाचा अभिषेक कर्णाला केला. ज्या मूळ स्थानावर युद्धाला सुरुवात झाली होती ते स्थान आता 3 कोस उत्तरेकडे राहिलं होतं. रोज समरांगणं बदलली जात होती, दक्षिणेकडे सरकत होती. क्षौमवेष्टीत औदुंबराच्या आसनावर बसलेल्या कर्णाच्या उजव्या मनगटावर दुर्योधनानं धवल पुष्पांची निशिगंधाची सुगंधी माला करकचून बांधली आणि आपल्या कमरेचं धारदार खडक उपसून अवकाशात ते गरगर फिरवीत त्यानं कंठर्वानं घोषणा केली, कौरव सेनानायक दिग्विजयी अंगराज कर्ण, जयतू जयतू जयतू. हातातील विविध वर्णांची सुगंधी पुष्प आपल्या सेनानायकावर उधळताना कौरव सैनिक भीष्मद्रोणाचं पतनही क्षणभर विसरले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र सर्व सेनापतीचं तळपतं मुख क्षणभर तरी दृष्टीला पडावं म्हणून दाटीवाटी करू लागले. पुरोहित व बंदीजनांनी त्याच्या सोनेरी कुरल केशांवर सुगंधी तेलं सिंचली. मुहूर्ताची घटिका दाखविणारं छिद्रमय पात्र पाण्यानं भरलेल्या हंड्यात डुब्ब असा ध्वनी करीत बुडालं तसा दुर्योधनानं तबकातील सेनापतीचा विख्यात किरीट त्याच्या मस्तकावर चढविण्यासाठी उचलला. त्याला हातानं थोपवीत कौंतेय असूनही राधेय म्हणून स्वतःला धन्य मानणाऱ्या त्या महारथ्यानं शेजारी उभे असलेल्या पुत्राकडे वृषसेनाकडे सहेतूक पाहिलं. वृषसेनानं लागलीच एक तबक विनयानं पित्यासमोर धरलं. त्यावरचं तलम वस्त्र हळुवार हातानं दूर सारीत सूर्यपुत्रानं त्या तबकावरील एक दुसरा सोनेरी किरीट दुर्योधनानं त्याला हात लावण्यापूर्वी स्वतःच उचलून आपल्या मस्तकावर धारण केला. तो किरीट अचूक माझ्या किरीटाच्या बांधणीच्या आकारासारखाच होता. पूर्व क्षितिजावर आकाशाचा सम्राट सवितृ आपल्या किरणांचे सहस्र घोडे उधळीत उभा राहिला. तित्तीर, चक्रवाक, सारंग, धनछडी, रानराघू आणि चकोर पक्ष्यांनी त्याचं स्वागत करण्यासाठी घरटी सोडून आकाशात झेपा घेतल्या. दवबिंदूंची मौक्तिकं तृणपात्यांवर झमझम तळपू लागली. वायुलहरींबरोबर क्षणातच कुरुक्षेत्राच्या सर्वोदार भूमीत विरू लागली. सगळं चराचर नवचैतन्यानं नाचू लागलं. सेनापती झालेल्या कर्णानं कर्णटिला नावाच्या एका उंच टेकडीवर चढून आपल्या सैन्य रचनेसाठी सोयीची जागा हेरली. कौरव सेना एका विशाल मगराचा आकार धरून युद्धसम्मुख उभी ठाकली. त्या मगराच्या नेत्रभागाची स्थानं शकुनी व उलूक यांनी घेतली होती. मस्तकाची जागा संतप्त अश्वत्थाम्यानं स्वीकारली होती. डाव्या पायाच्या स्थानी कृतवर्मा आणि उजव्या पायाच्या स्थानी गौतम उभा ठाकला होता. मागच्या पायाच्या जागी मद्रराज शल्य उभा होता आणि या मगराच्या मधोमध लाखो कुरूंच्या वेड्यात दुर्योधनाला लपवून स्वतः कर्ण मुखाग्रावर उभा होता. त्याचं सुवर्णमंडित विजय धनुष्य सूर्याच्या सोनेरी किरणांत तळपत पांडव सेनेला जणू सांगत होतं, मी आज बाण फेकणारच नाही, फेकणार जळजळीत तप्त किरण. त्याच्या रथाचे शुभ्र घोडे कान टवकारून काही क्षणांतच बसणारा वेगाचा हिसका स्वीकारण्यासाठी जबडे तयार ठेवून उतावळेपणे पायांच्या खुरांनी कुरुक्षेत्राला उकरीत होते. त्याच्या जैत्र या सर्वात उंच रथावरच्या उल्कांसारख्या श्वेत पताका, फरफरणाऱ्या साखळ दंडाचं चिन्ह माथ्यावर मिरविणाऱ्या काशाय वर्णाच्या तलम ध्वजाला चोहोबाजूंनी घेरीत वाऱ्यावर डुलत होत्या. लहान लहान सुवर्ण घंटा ध्वजदंडाबरोबर मंद मंद लडलडताना मधुर किणकिणत होत्या. पट्टीश, शूल, तोमर, चक्र, वरुद, गदा, शतघ्नी, खडग, त्रिशूल, भाले व परशू यांनी रथाचा पृष्ठभाग ठासून भरला होता. असंख्य प्रकारच्या बाणांनी पोटी वागवताना 100वर भाते अपुरे ठरत होते. सर्व रथांवर चट्ट्यापट्ट्यांची व्याघ्रचर्म आच्छादली होती. मगराच्या मध्यातून दुर्योधनानं दुस्सह नावाचा शंख फुंकून चढायचा संकेत करताच कर्णानं आपल्या हातातील पुष्पमालांनी सुशोभित विजय धनुष्य उंचावून गरगर फिरविलं.
आपला हिरण्यगर्भ शंख आपल्या कंठाच्या घोड्याच्या वेगांसारख्या टपटपीत दिसणाऱ्या रक्तमय धमन्या टरारून फुगवीत इतक्या मोठ्यानं फुंकला की समरांगणाभोवती आशाळभूतपणे रेंगाळणारे तित्तीर, गृध, पागगुद यांसारखे धटिंगण मांसभक्षक पक्षीही भेदरून आकाशात उडाले. हत्तीच्या अंगांवरील केश ताठ झाले. तो शंखनाद नव्हताच, जणू आपल्या अवमानित राजमनाचे तपाचे साचलेले उष्ण निश्वासच तो पहिला कौंतेय भुजंगासारखे फेकत होता. आरोह, आक्रम! लोहत्राणातील आपल्या पिळदार बळकट भुजा खूप उंच उंचावीत त्यानं कुरुसैन्याला आज्ञेची गगनभेदी आरोळी दिली. कुरुसेनेचा विशाल मगर कर्णाचा जबडा करून पांडवांना गिळण्यासाठी पुढं सरपटला. कलकलणारा, गर्जणारा, वेडावलेला रणमत्त. अर्जुनाच्या सेनापतित्वाखाली आज पांडव सेना अर्धचंद्राचा आकार धरून पुढं सरसावली. मी हाती वेग धरलेल्या अर्जुनाच्या नंदीघोष रथाच्या उजव्या हाताला दृष्टद्युम्न उभा होता. डाव्या हाताला एका हत्तीवर आरूढ होऊन गजपदकाचं नेतृत्व करण्यासाठी लाल नेत्रांचा भीम सरसावला होता. शेजारी युधिष्ठिर उभा होता. कर्णाला समोर पाहताना त्याचं मन भीतीनं थरकत होतं. हात उंचावून अर्जुनानं क्षणभर आपल्या सेनेची सोनेरी चंद्रकोर थोडी मागं घेतली आणि देवदत्त शंख फुंकून एकदम मगरावर सुसाट सोडली. त्याच्या रथाचे घोडे धावडवताना मला वाटलं, अर्जुनाला आपण कुणाशी लढतो ते माहीत नसल्यामुळे आणि कर्णाला ते माहीत असल्यामुळे त्यांच्या युद्धाचं स्वरूप किती फसवं, विचित्र झालं होतं. समोरून शुभ्र घोड्यांच्या उधळलेल्या रथातून सिंहनाद करीत येणाऱ्या कर्णाला पाहताच पांडव सेनेला कळेना की डोंगर माथ्यावर तळपणारा सूर्य आकाशात आहे की समोरच्या सोन्यानं संपूर्ण मढविलेल्या तळपत्या उंच रथात आहे. कधी नव्हतं इतकं त्याचं मुख किरणात तळपणाऱ्या सुवर्ण कुंभासारखं झळाळत होतं. पुष्ट खांद्यांवर रुळणाऱ्या कुरल केशांच्या भरगच्च बटा रथाच्या चक्राला हपका बसताच क्षणभर खांद्यापासून विलग होत होत्या, पुन्हा खांद्यावर रुळत होत्या. तो वृषस्कंद येत होता, अरण्य वाऱ्याचं विकराल रूप घेऊन, पर्वतकालच्या खवळलेल्या महासागरासारखा. समोर दिसेल त्याला जाळून भस्म करण्यासाठी उतावीळ झालेल्या ज्वालामुखीसारखा. त्याचे निळे डोळे गरगर फिरत कपिध्वजाचा वेध घेत होते. आज मी एक शहाणपणा केला होता. नेहमी समोरच्या सेनेला स्पष्ट दिसेल असा फरफरणारा आमच्या रथावरचा ध्वज परतून असा लावला होता की त्यावरचं कपीचं चिन्ह केवळ पांडव सेनेलाच दिसेल. दोन्ही सेना गर्जत एकमेकींना भिडल्या. कपिध्वज कुठंच दिसत नाही हे पाहून क्षणभर गोंधळलेल्या राधेयानं आपला रथ सरळ आमच्या प्रचंड गजदलाकडे वळविला. अग्रांना विष लावलेले असंख्य बाण तो मृगधारेसारखे इतके सलग फेकत होता की पहिल्या एका प्रहरातच त्यानं प्रचंड गजदल सरळ उधळून लावलं. विष अंगात भिनलेले हत्ती झेंडू फुटताच परतले आणि हजारो पांडव सैनिकच पायांखाली रगडत वाट फुटेल तिकडे धावू लागले. गतप्राण होऊन खाली कोसळताना कशीतरी तग धरून जिवंत राहण्यासाठी धडपडणाऱ्या घायाळ योद्ध्यांना चेंगरू लागले. कर्णानं चालविलेला हत्तीचा क्रूर संहार थांबवावा म्हणून क्रोधानं धावणाऱ्या भीमाला अश्वत्थाम्यानं मध्येच थोपविलं. त्यांचा संग्राम म्हणजे दोन क्रुद्ध व्याघ्रांची पंजेफाड होती. विंद अनुविंदांशी भिडला होता.